ऐश्वर्या अरे पप्या तुला बुरगुंडा बोईल बाई तुला बुरगुंडा फोईल गे हे बाई तुला बुरगुंडा फोईल गे हे मावशे तुला बुरगुंडा फोईल गे पप्या तुला हे नतवाले तुला हे टोपीवाला तुला बाई तुला बुरगुंडा होईल गे हे आपला तुला बुरगुंडा होईल गे हे बाई तुला बुरगुंडा होईल गे वाडगे माय संगीती आई वाडगे माय रवलीची आई वाडगे माय परदीची आई वाडगे माय अनितेची आई वाडगे माय किसनीची आई वाडगे माय आपाची आई वाडगे माय बालूची आई वाडगे माय विभीषण महाराज आई वाडगे माय तुला लेखवी अनादिशित नवलाई झाले सांगावे आले प्रेमाचे कुंकू भारी लाविले सद्भक्ती भावे बोराटे हाती धरिले का सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू पण ते आता कुंकू राहिलं नाही हो पूर्वीच्या माता मावल्या 1-1 रुपये एवढं कुंकू लावायच्या खेडेगावामध्ये आल्यानंतर जरा बरं वाटतं बरं का कारण कुंकू तरी दिसतं शहरामध्ये गेल्यानंतर असा चष्मा लावून बघावं लागतं ही बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी व्यंकटराव उगले यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस धन्यवाद हे सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू म्हणून मला म्हणावं वाटतं कुंकूवाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या अन बाथरूममधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या सतीश संजय माळी नाही पान कसं रंगलं कात नाही चुना नाही पान कसं रंगलं गोविंदरावांनी पिक्चर दाखवलं तुमचं आमचं जमलं काय मावशी कुंकू ऐका कुंकवाचं महत्त्व जर ऐकावं वाटत असेल तर सीतामैयाकडून ऐकावं ज्यावेळेस अरण्यामध्ये शिकत सीतामैया भांगामध्ये सिंदूर लावायच्या भागामध्ये कुंकू लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले आणि हनुमंतरायांनी सीतामैयाला प्रश्न विचारला का हो सीतामैया तुम्ही जे कुंकू लावता हे भांगामध्ये सिंदूर लावता या कुंकवाचं महत्त्व काय या सिंदुराचं महत्त्व काय त्यावेळेस सीतामैयाने हनुमंतरायाला खूप सुंदर उत्तर दिलं ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठं हे सौभाग्याचं प्रतीक आहे अर्जुन कामदार यांच्याकडून सुद्धा 21 रुपये बक्षीस धन्यवाद वाडगे माय बघ दादा इकडं ठोकळ्याचे ठोकळं बसले वाडायच्या नावानं बोंबा एके दादा हार्दिकवर भाकर घेऊन ये गडगड पेटले घेऊन ये तुला सुया देत्या पेना देते डिस्कोचा मनी देते मुराड शेंग देते मावशी तुझ्या म्हाताऱ्याला खेळाय खुळखुळा देते घेऊन ये कच्छाई बैवाड मच्छाई बैवाड वराई बैवाड वामनाई बैवाड गोधाई बैवाड कलंकाई बैवाड गे माय 4 युगाची काखे पोतडी दशावतार खिळे परवडी सोहम शब्द बोले चोखडी माझा शकून ऐके आवडी बुरगुणाबाई बुरगुणाबाई तुला दिवाई
वाडकी अक्का वाडकी वाडकी बस की रे पिंट्या. घरी बस म्हणलं तर बसत नाही. म्हणतो मला पाठव द्यायला यायचंय, पाठव द्यायला यायचंय, पाठव द्यायला यायचंय. बस बस शांत बस शांत बस. नाही ग नाही 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 शांत बस. अर्जुन जामदार मामा घेऊन येते. नाही 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 शांत बस शांत बस शांत बस. नाही 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 वाढतील वाढतील वाढतील. आनंद स्वामी वाढतील वाढतील. नाही 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 ग नाही नाही बस. शांत बस शांत बस. नका शांत बस बस शांत बस 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 शांत शांत बस शांत. बस के बापावर गेलाय मुर्दा. खाली बघ रे तसाच बघतो करून. वाडगे माय कच्छ मच्छवरा नरसिंह रुपिनी भक्ता लागे स्तंभ फुडोनी हिरण्य कश्यपूचा वध करोनी भक्त प्रल्हाद गुरुकुला रक्षिला शिवय पुरगुंडा बैठला. ए बुरगुडा बैठला बुरगुडा बैठ बुरगुडा बैठला बुरगुडा बैठ. तुला बी बैठ मला बी बैठ तुला बी बैठ मला बी तुला बी मला बी तुला बी मला बी तुला बी तुला मला बी. बुरगुडा बैठला बुरगुडा बैठ बुरगुडा बैठला बुरगुडा बैठ बुरगुडा बैठला बुरगुडा बैठ. वाडगे कॅमेरेवाला मामा नुसताच फोटो काढतो. वाढकी काहीतरी सेटिंग काढून किती बसून शूट काढतो. वाढकी काहीतरी लाईक करते, सबस्क्राईब करते, हा कमेंट करते. आलास तुझ्या पप्पाला जुळ होईल. काय झालं मावशी कुठं लका ते पैसे न ग मावशी आण नका बस. हातात घ्या नाही मधून उठायचं नाही कोणी. चला तुझ्या बी खिशातलं वाढ केलं काहीतरी. कॅमेरेवाला वाडा की राव काहीतरी. वाडा की राव काहीतरी. हा वाडा किंवा कॅमेरा वाढ नका खिशातला वाडा काहीतरी. वाडकी दादा वाडकी वाडकी आका ए वरली अडीची आका का बघते की तोंडाकडे मका 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 वाडायच्या नावानं बोंबा बोंब. वाडगे माय वाडगे माय नाव सांगतेस. स्वरा स्वरा कोण सुद्धा 21 रुपये बक्षीस. थँक्यू स्वरा मनस्वी. वाडगे माय ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संत जन सवे कुरकुले घेऊन भीमात उभी राहिले शेवयो. बुरगुंडा बैठला बुरगुंडा बैठला बुरगुंडा बैठ बुरगुंडा बैठला बुरगुंडा बैठ. तुला बी होईल मला बी होईल तुला बी हो दादा मला तुला बी मला बी तुला बी मला बी तुला बी हो दादा मला बी. बुरगुंडा बैठला बुरगुंडा बैठ बुरगुंडा बैठला बैठला बुरगुंडा बैठ. वाडगे वाडकी पिवळ्या शर्टवालं लप 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 जरा. लगीन झालंय तुझं नाही करतो का माझ्या संग. विद्या स्वरा मनस्वी विद्या ना तिघीकडून बी बक्षीस आलं बरं का. थँक्यू. अग्गुंबाई गे आदिती काकासाहेब जामदार.
थँक्यू. मनस्वी हळू न बोलते. तुमचं गे माय कुठे गेलं ते पिवळ्या शर्टवाला वाडकी. अरे लगीन करतो का माझ्या संग एकावर एक फ्री. अरे 2024 ची ऑफर दौडू नकोस. तू माझा राणा मी तुझी अंजली. उद्या आपलं लागिर झालं जी. शब्बास. उद्या खर्च पुढल्या वर्षी तो सरपंच वडपाची वाडगे माय. वाडके दादा वाडके 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 भेकाऱ्याला. ऐका बुरगुंडा 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 म्हणजे काय? बुरगुंडा म्हणजे काय हो? बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल. मुलगी होईल. पण माझ्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला. बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल. मावशी तुला कोणतं ज्ञान होईल? ओ बाबा तुम्हाला कोणतं ज्ञान होईल? तर तुला त्या भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? ऐसा शकुना सांगितला संती जे जे कार्य केला एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला देखोनी माय. श्रद्धा यादव तिच्याकडून सुद्धा 51 रुपयाचे बक्षीस. धन्यवाद. ऐका कॅमेरावालं वाडा की राव. माझ्या पसले घ्या मग वाडा की राव. हा कुणाला मागत नाही. मामाकडं बघ फुट कात्यात फुटू नेट बघ. टाटा कर टाटा. भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल तर पोरग सिगरेट पिते. सुंदर गवळी यांच्याकडून सुंदर असं 101 रुपयाचं बक्षीस आलं. धन्यवाद. ऐका बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते. बापानं हातभटी पिली पोरग 90 पिते. पिणारच की हो. होय बाबा. कडू इंद्रावून पेरल्यात जाय फळं लागण्याची शक्यता आहे का? हा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवतंय बाबा. आपण लावतानाच लावतोय कडुलिंबाचं झाड. म्हणतो यंदा आंबे कसे आले नाहीत र. अरे येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं. ऐका मावशी. हा पिवळ्या शर्टवाला होय. तुझं नाव सांग की. ए नाव सांगा ना. बबलू. बबलू बबलू कोण? बबलू कोण सुद्धा बक्षीस आलं. त्याच्यासाठी पुन्हा नाव घेते. लक्ष करून द्या पुन्हा. ऐका 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 पुन्हा पुन्हा ऐका. हां शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हां चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवते. ऐका मावशी. आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा. ही काळाची गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत मावशी. मुलगा लहानाचा मोठा केला. मोठा करून म्हणाल ते शिकवलं. शिकून नोकरीला लागला. नोकरी करत करत 4 पैसे कमवू लागला. 4 पैसे कमवत कमवत गाडी घेतली. बंगला बांधला. आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत असेल तर आग लागो तुझ्या बंगल्याला. म्हणून मला म्हणावं वाटतं बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती. बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती. सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती. जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती. उसकी झोली कभी खाली. चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे मावशी. चांगले संस्कार केले पाहिजेत. तो चांगले संस्कार केले पाहिजेत. हां हां नाहीतर ती डुलतच येणार आपल्या घरी. लेझिम खेळतच येणार. मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर नशा केली पाहिजे. पण अशी नशा केली पाहिजे की मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे. मला आवर्जून तुम्हाला म्हणावं वाटतं जाम पर जाम पीने से क्या फायदा. सुबह पीली तो शाम उतर जाएगी. एक बार मेरे हरे नाम का प्याला पी कर तो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनामध्ये आल्यानंतर अशी नशा केली पाहिजे. नाहीतर ह्याच्यानं काय होतं ऐका. दिवाळ काढलं या संसाराचं दारून. दिवाळ काढलं या दिवाळ काढलं या दिवाळ काढलं या संसाराचं दारून.
चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. म्हणून दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है, अपने पल्लू का पैसा खर्च करके मुंह में मिट्टी मिल जाती है. देवाने अनमोल असा नरदेह दिलाय. फक्त तुम्हा आम्हाला फक्त चांगलं वागण्याची नितांत गरज आहे. हां हां उठल्या बघा, उठल्या निघाल्या डंटडा डंटडा डंगडा डंगडा. बसा बसा बसा, उठ नका तसं. ऐक, मला उठ नका होते तर तुम्हाला जागेवर जबाब देऊ वाटत तेव्हा द्या, शेवटला द्या, पण उठ नका मध्ये तसं. ऐका हा काय म्हणलं मावशी, माझा अनुभव जास्त आहे का नाही लगेच कळतंय मला. ऐका, मी आता काय म्हणलं, खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे म्हणलं, पण प्रत्येक लेकराची गुरु म्हणजे ती आई असते. पहिली गुरु म्हणजे ती आई असते. रितेश यशवंत 111 रुपयाचं बक्षीस, धन्यवाद. प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे ती आई असते. 1-2 महिन्यापूर्वी एक बातमी होती बघा, पेपरला होती, TV ला बी होते बघा. आकाश देशमुख यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस, धन्यवाद. ऐका ऐका, एक पेपरला बातमी होती, मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. ऐका, मुलगा पोटात असताना, आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यातली बातमी आहे. मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मुलगा 9 वर्षाचा झाला, त्याला ज्ञानेश्वरी मुखतगत झाली. आणि आपली आई काय करते, आपली आई पोटात असताना होम मिनिस्टर बघते. हां, माझ्या नवऱ्याची बायको बघते. हां, तुझ्या तर जीव रंगला बघते. होम मिनिस्टर बघते, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात. आणि पोरग मोठं झालं की पुन्हा पळ्यात. अहो, चांगले संस्कार झाले पाहिजेत. इथून संस्कार सुरू होतात. मदालसे नंतर पोटामध्ये उपदेश केला होता मुलांना. आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या. पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत, पण त्याच्यासाठी माझी जाऊ आईसाहेब लागतात. छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या, लक्ष देऊन ऐका. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला. धन्य धन्य तर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य तर आई शिवरायाची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला. होती मुघलाची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्याला नव्हता हो वाली, दिन दुबळ्याला नव्हता हो वाली, दिन दुबळ्याला नव्हता वाली. माया बहिणीशी संकट काळी, नव्हता कोणी त्यावेळी कैवारी, नव्हता कोणीच्या वेळी कैवारी, नव्हता कोणीच्या वेळी कैवारी. माने जिजाईचा गत, आणि बैलाचा अंत, माने जिजाईचा गत, आणि बैलाचा अंत. तरी विनंती आई शिवाई. शिवाईला मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला. चला, यानंतर सुंदर असं दुसरं भारुड होईल. सगळ्यांनी जागेवर बसायचं. बैसालू माझा शालू माझा,
वैशालू माझा रंगाने भिजला वैशालू माझा रंगाने भिजला वैशालू माझा रंगाने भिजला विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हॅलो इको कमी कर हॅलो कोणा चला या एक जण कोणतरी चला घेतलं की दुसरं येऊ दे कोणतरी चला बरं असू दे राहू दे या बसा राम राम मी बरेच दिवस झालं मी बाहेर देशामध्ये गेलो होतो मावशी बाहेर देशामध्ये माझं जायचं एकच कारण होतं की मला सलूनचं दुकान टाकायचं होतं बाहेर देशामध्ये गेलो म्हणजे आपल्या देशामध्ये काही गोष्टी थोड्याफार मिळत नव्हत्या म्हणून बाहेर देशामध्ये गेलो आणि बाहेर देशामध्ये गेलो आणि क्वालिटी माणसासाठी क्वालिटी साहित्य आणलं पण आता धंद्याची सुरुवात करायची कुठून पण म्हणलं आज हनुमान जयंतीचा पाटोद्यामध्ये सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे इथून जर सुरुवात केली तर आपला वर्षभर तरी धंदा चांगला चालणार ह्या दृष्टिकोनातून आज सुरुवात आहे पहिलं गिरायक आहे मावशी वारिक करू हजामत बारीक आम्ही बारीक बारीक करू हजमत बारीक 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 करू हजमत बारीक करू हजमत बारीक करू हजमत बारीक आम्ही बारीक बारीक करू हजमत बारीक साहेब कपड्याला अजिबात हात लावायचा नाही कपडा उलनचा आहे सेंट जरा कडक आहे ठसका लागण्याची शक्यता आहे हा नीट बसा असं तैट बसा हा विवेक दर्पण आईना दाऊ हे आरसा आहे आरसा जरा हे सगळे डाग पाडून ठेवले काय गरज होती पुढे आरशाला हात लावायची किती मस्त इथं कंपनीनं स्टँड दिले स्टँडला धरा स्टँडला नीट बघा आरशात दिसतंय का काय खोटं बोलता व त्याच्यात बघितलं की दिसत नाही थोड्या वेळानं दिसतंय अरे हा त्याच्यात बघा लोकांच्या थोबाडाकडे नका बघू आरशात बघा त्या आरशाचं महत्व सांगतो विवेक दर्पण आईना दाऊ विवेक म्हणजे विचार विवेक म्हणजे विचार केला तर हा पायात राहतो वा विचार केला तर हा पायात राहतो नाहीतर थोबाडात बसतो अविचार करणाऱ्यांच्या विवेक दर्पण आईना दाऊ वैराग्याचा चिमटा हलवू वारीक करू हजमत बारीक करू हजमत बारीक करू हजमत साहेब रागाला जायचं काय कारण नाही बरं का खुर्चीला स्टँड नसल्यामुळं पाय ठेवून काम करावं लागतं दाढी तर तुमचीच करतोय ना केसाला तुमच्या धक्का लागला तर पुन्हा मला बोला वारीक करू हजमत बारीक हजमत बारीक करू हजमत बारीक
ह्याच्यासाठी तर बाहेर देशाला गेलतो. आपल्या देशामध्ये सिंगल मोटरचा फवारा भेटत होता. सिंगल मोटरचा फवारा भेटत होता. बाहेर देशामध्ये गेलो आणि डबल मोटरचा फवारा आणला. पाणी इतकं प्रेशरनं मारतंय, हा पाणी इतकं प्रेशरनं मारतंय की साहेब तुमच्या डोक्यातली ऊ सुद्धा जिवंत राहू शकत नाही. कसं मस्त वाटतंय का नाही. भाग गेला शेण गेला, अवघा झाला उदक शांती डोई भरू, उदक शांती डोई भरू, अहंकाराची शेंडी पिळू, आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक, 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 वारीक वारीक करू हजमत बारीक, आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक, आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक, आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक, 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 वारीक वारीक करू हजमत बारीक. काम क्रोध नके काढू. कारागीर, हा मला असं वाटतं कसं साहेबांचं करंगळीचं नख राहू द्यावं काय की कशासाठी मेकोड काढायला लागतो. काम क्रोध नके काढू, आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक, 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 वारीक वारीक करू हजमत बारीक, वारीक वारीक करू हजमत बारीक, करू हजमत बारीक, वारीक वारीक करू हजमत बारीक, करू हजमत बारीक, करू हजमत बारीक. साहेब साहेब कोणता कट मारू, बेबी कट मारू, कोणता कट मारू, ममदापूर हायवे कट मारू का देवळा हायवे कट मारू, हा पाटोदा हायवे कट मारू. होय ओके. अरे वा. बरेच दिवस झालं साहेबांना एक छोटासा आजार आहे. कुठला त्यांचा आजार शोधण्यामध्ये 4-5 डॉक्टर मेलं, अरे वा. पण त्यांचा आजार कोणाला सापडला नाही. आज खऱ्या अर्थानं मी पाटोदा नगरीमध्ये आलो. हनुमान जयंतीची हनुमानाची माझ्यावर आज कृपा झाली, तुमच्या ग्रामदेवतेची माझ्यावर कृपा झाली आणि मला साहेबांचा आजार छोटासा कळाला. साहेबांना असा आजार आहे की त्यांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही. कशामुळं बरोबर आहे का. त्यांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही. त्याचं कारण असं आहे नाकात केसांची खूप गर्दी झाल्यामुळं, शेंबडाचा आणि मेकडाचं महापूर आल्यामुळं त्यांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही. एकदा मोकळं करतो म्हणजे ओके. वारीक 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 करू हजमत बारीक, वारीक वारीक करू हजमत बारीक, 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 आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक, वारीक वारीक हजमत. कसं वाटतंय आता. आता मस्तपैकी असा श्वास घ्या. हा आता घ्या श्वास. हा सोड नका, नुसता श्वास घ्या. हा करू नका. हा श्वास घ्या. हा आता सोडा.
आता घ्या सोडा आता बरं वाटतंय ना आता ओके आरशात बघा आरशात दिसतंय का वारिक वारिक करू हजमत बारीक वारीक वारीक हजमत बारीक हा वारीक करू हजमत बारीक वारीक वारीक करू हजमत बारीक करू हजमत बारीक करू हजमत बारीक करू हजमत बारीक आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक वारीक वारीक करू हजमत बारीक आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक वारीक वारीक करू हजमत बारीक 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 स्टँड अप स्टँड अप साहेब स्टँड अप स्टँड अप सिट डाउन खड़ेंगे खड़े अप उठा स्टँड अप एक बार बैठेंगे बैठ जाओ फिर एक बार खड़ेंगे खड़े अप निकाल पैसा निकाल पैसा फुकट दाड्या करून जाते ती राव 1 तारखेपासून बोंबलं थिडतोय कोणी सुद्धा रुपया सुद्धा दिला फुकट नाही छोडेगा ऐसा असू द्या असू द्या अगोदरची काय उधारी वगैरे नाही ना हां हां अगोदरची उधारी वगैरे नाही बसून घ्या खाली कुठं हां येऊन जावा असले गिराईक भेटल्यास कसा माझा धंदा चालायचा चहुवरना घेऊन सेना राहिला निवांत सुंदर असं नियोजन मग पाटोदा या नगरीमध्ये माझ्याकडे आलेली छोटीशी 12 रुपये सेवा अजून आत्यांची एक इच्छा आहे आणखी एक बारड व्हावं पण मावशी उठल्यामुळं माझी इच्छा होत नाही ना जी उठून जाणाऱ्या महिला त्यांचं काय त्यांना काही मी बोलणार नाही पण जी बाजूला बसलेत असं पदर धरून ठेवायचा उठतीस का हे ग उठतीस का खाली बस कोणीही जागा सोडू नका मग चला कसं त्यांची बी बऱ्याच दिवसांनी इच्छा होती महाराज आज पाटोद्यामध्ये कार्यक्रम करायची पण लई दिवस झालं मला बी 2-3 वर्ष झालं की आता बंद करा आता खाजगी बोलणं असतंय हो तिचं तुमच्याकडून चुकून जायचं तिकडं माझं ज्ञान बातो करा व्हायचं करा बंद आता बदल ओके ऐका सुंदर असं नियोजन का घ्यायचंय घ्या उठ नका बघा मग मावशी नाहीतर एवढ्यावरच हां एक ऐका 15 मिनिट घेतो लक्ष देऊन ऐका आता सुंदर असं नियोजन आता ऐका आता ऐका ऐका लोकात बघा सुंदर असं नियोजन आपण प्रत्येक वर्षी भारूड ठेवतो प्रत्येक वर्षी आपण भारूड ठेवतो पण आपल्याला भारूड म्हणजे काय लक्ष देऊ नका भारूड म्हणजे काय पण एकनाथ महाराजांचं भारूड प्रत्येक संतांनी भारूडाची रचना केली प्रत्येक संतांनी भारूडाची रचना केली आणि भारूड म्हणल्यानंतर आपल्या पुढं कोण येतं एकनाथ महाराजांचे भारूड आपल्या पुढे येतात पण प्रत्येक संतांनी हे रूपक निर्माण केलं मग एकनाथ महाराज कोण होते आता नाही पचत लक्ष द्या आता
एकनाथ महाराज कोण होते? एकनाथ महाराज संत होते. एकनाथ महाराज कोण होते? एकनाथ महाराज शांत होते. एकनाथ महाराज कोण होते? एकनाथ महाराज श्रीमंत होते. काही लोक संत असतात पण ते शांत नसतात. काही लोक संतही असतात शांतही असतात पण ते श्रीमंत. मग तिन्ही गोष्टी एकत्र येतात म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. नाही, एकनाथ महाराजांनी भारुडाची रचना केली. मग एकनाथ महाराजांनी भारुडच का लिहिलं मावशी? भारुडच का लिहिलं हो? मग त्यांनी एखादा पवाडा बी लिहिला असता, पण भारुडच का लिहिलं? समाजाकडे बघितलं, समाजाच्या पाया पडून सांगितलं, लागोनिया पाया तो तुम्हाला करटाळी बोला मुखी मुखी नाम, देवाचं नामस्मरण करा बाबा हो. समाजानं ऐकलं नाही. मग एकनाथ महाराजांना सोंग घ्यावं लागलं. एकनाथ महाराजांनी पहिलं सोंग घेतलं ते म्हणजे सुंदर अशी पगडी बांधलेली आहे, डोक्याला धोतर घातलेलं आहे. एकनाथ महाराज पहाटेच्या प्रहरामध्ये विशिष्ट प्रकारचं वाद्य आहे हातामध्ये आणि एकनाथ महाराज चालू लागतात आणि म्हणतात एकनाथ महाराज, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. असं हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलू तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलू तो देखा पिंगळा महाद्वारी. एकनाथ महाराजांनी पहिलं सोंग घेतलं म्हणजे ते म्हणजे पिंगळा. समाजानं ऐकलं नाही. एकनाथ महाराज म्हणतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सावध हो बाबा, सावध हो. एकनाथ महाराजांना लोक शिव्या देऊ लागले, नावं ठेवू लागले. एकनाथ महाराज म्हणतात, मला जर नावं ठेवताल तर तुम्ही मुके व्हाल. साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली आणि एका जनार्दनी कृपा लाभली. मग एकनाथ महाराजांना दुसरं सोंग घेतलं ते म्हणजे वासुदेवाचं. सुंदर असं सोंग घेतलं. एकनाथ महाराज म्हणतात, गुळा गुळा वाजती टाळ, गुळा गुळा वाजती टाळ, गुळगुळा 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 वाजती टाळ. अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शत गणले ते शब्द घडले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, मध्ये बालत्व पिढा रोगक्षय. काय भजनाशी उरले ते पाहेगा, काय भजनाची उरले ते पाहेगा. राम 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 नाम स्मरा, राम नाम स्मरा. एकनाथ महाराज म्हणतात, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्ध रात्र. आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य मावशी हा अर्ध झोपेमध्ये गेलं. उरलं किती? माझ्याकडे लक्ष द्या, मी तुमच्यासाठी सांगतोय, तुम्ही दरवर्षी बारूद ठेवता म्हणून सांगतोय. एकनाथ महाराज म्हणतात, ऐका, हा अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय, उरले 50. हा मध्ये बालत्व पिढा रोग क्षय, बालपण गेलं 20 वर्षे, उरले किती? 30. 30 मधलं शिक्षणामध्ये गेलं 10 गेलं, पुन्हा उरले 20 मध्ये इकडं पोरगी बघण्यात, इकडं घर बांधण्यात ते 5 वर्ष गेले, उरले किती? 5 वर्ष. आपलं 15 वर्ष. 15 वर्षामध्ये माणूस काय करणार? उठल्या मावशी, काय करायचे ते तुस्तूच करून घे म्हणले. मावशी तुम्हाला माझी शपथ आहे गडे, उठून गेल्यास
म्हटल्या असा तू तिकडच जा म्हणल्या. झालं एवढ्याच बारोड. मला माहित आहे हो ह्यांना एक आणखी जर मी बारोड केला असते का ते उठून गेले असत्या. त्याच्यामुळे मला माहित आहे लगे मला कळतंय हो का. हां ऐका एक 10 मिनिट घेतो फक्त. फक्त कोणी जागा सोडू नका. ऐका माझा विषय 15 वर्षाचं आयुष्य राहिलं. 15 वर्षामध्ये सगळ्यात सोपं साधन काय. तुम्ही म्हणताल योग करू. योग याग विधी हा योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुखीचाच वाटा भागा. लोहाची याचने जे बोचरी पडती खाणे ती पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू. योग सोपा नाही, कर्म सोपं नाही. सगळ्यात सोपं साधन म्हणजे नामसंकीर्तन. साधन पै सोपे. चला सुंदर असं नियोजन म्हणजे सगळ्यात सोपं साधन देवाचं नामस्मरण. आता ऐका सुंदर. मी मावशी फक्त तुम्हाला इतक्या वेळ मी फक्त सोंग आणून दाखवले. ही फक्त मी तुम्हाला भोलीची इंजेक्शनं दिली. 12 वाजले तरी तुम्हाला चांगली भूल चढली. हे बघून मी आता ऑपरेशनला उभा आहे. कुणी जर आता हल्लात तर टाका चुकल. टाका चुकल्यानंतर टाक्यात पू होईल. टाक्यात पू झाल्यानंतर ऑपरेशन फेल. पण आता तुम्ही सुद्धा फेल. ऑपरेशन सक्सेस होईपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. चला ऐका सुंदर असं नियोजन मौजे पाटोदा नगरीमध्ये आमच्याकडे आलेली छोटीशी 12 रुपये सेवा. आता जाता जाता एक गोष्ट सांगतो. देवाने अनमोल असा नरदेह दिलाय. हे न मिळणारं मॉडेल आहे. तुमच्या आमच्या स्वाधीन केलंय. ह्याचं काहीतरी हित करा. ह्याचं काहीतरी हित करा. हित करण्यासाठी मावशी तुम्हा आम्हाला काही जगाच्या वेगळं काही करण्याची गरज नाही. हित जर करायचंय फक्त तुम्हा आम्हाला फक्त चांगलं वागण्याची नितांत गरज आहे. बघा माझी गोष्ट पटते का. तुम्हाला चांगलं वागता आलं तर वागा. तुम्हाला चांगलं वागता आलं तर वागा. नाही वागता आलं तर नका वागू. पण जी चांगलं वागतंय त्याला तरी मात्र अडवू नका. धार्मिक कार्यक्रमाला सहकार्य करत चला. 4 पैसे देत चला. तुम्हाला देता आलं तर द्या. नाही देता आलं तर नका देऊ. पण जी देते त्याला तरी मात्र अडवू नका. एक सुंदर असं वाक्य तुमच्यासाठी. प्रत्येकाने ही वाक्य घरी घेऊन जायचं. प्रत्येकाने ही वाक्य घरी घेऊन जायचं. लक्ष देऊन ऐका. एखाद्याचं घर पेटलं असेल तर पेटू द्या. एखाद्याचं घर पेटलं असेल तर पेटू द्या. ते तुम्हाला विझवता आलं तर विझवा. नाही विझवलं तर त्या घराला फरक पडत नाही. त्याच्यावर राखेल मात्र ओतू नका. जीवनामध्ये 4 गोष्टी चांगल्या आचरणात आणा आणि माणूस म्हणून कसं जगता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करा. आता तसा विचार केला तर तुमच्या आमच्या हातात काहीच नाही मावशी. उद्याची सकाळ बघता येईल का नाही या डोळ्यानं एवढं देखील आपल्या हातात नाही. इथून घरी जाईल ह्याची गॅरंटी नाही. निश्चित मावशी उठून काय नाही तुमच्या आमच्या हातात हो. करता करविता तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. चाले हे शरीर कोणाची असते. तुमच्या आमच्या हातात काय आहे मावशी. पाप केलं पुण्य केलं कुणी जरी नाही बघितलं ना तो तरी बघायला समर्थ आहे. म्हणून मला म्हणावं वाटतं पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर अरे काय काय केलं तू भल्या मानसा देवाला सार कळतंय. देवाला सार कळतंय. पाप करूनी पापी म्हणे. पाप करूनी पापी म्हणे. सैरा वैरा पळतैर. अरे काय हे काय केलं तू भल्या माणसा देवाला सार कळतंय. काय केलं तू भल्या माणसा देवाला सार कळतंय. काय केलं तू भल्या माणसा देवाला सार कळतंय. फक्त तुम्हा आम्हाला चांगलं वागण्याची नितांत गरज आहे. म्हणून ऐका जाता जाता एक वाक्य सांगून जातो. लय वेळ घेत नाही. टाईम लावून 5 मिनिट. 5 मिनिट झाले. 5 मिनिट उरले. आता लक्ष देऊन ऐका जाता जाता एक वाक्य सांगून जातो. जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल. बघा माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल. कधी जीवनामध्ये कधी संगत चुकू देऊ नका. एक वेळेस पंगत जर चुकली ऐका पंगत जर चुकली एक वेळेचं जेवण वायाला जाईल. पंगत जर चुकली एक वेळेचं जेवण वायाला जाईल. कधी जीवनामध्ये जर कधी संगत जर चुकली अख्खं आयुष्य वायाला गेल्याशिवाय. म्हणून
तुम्हा आम्हाला फक्त चांगलं पाहिजे. तसा विचार केला तर देवानं आपल्याला काहीसुद्धा कमी केलं नाही हो. हां, जे चांगल्या चांगले जे नशिबात नाही ते आपल्याला दिले देवानं, मस्त दिले. म्हणून मला म्हणावं वाटतं, जो खोया सो गम नहीं, जो खोया सो गम नहीं, जो पाया वो कम नहीं, जो नहीं है वो एक ख्वाब है, जो है वो लाजवाब है. जे आहे ते मस्त दिले टकाटक प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीनं. म्हणून सुंदर असं नियोजन. आनंद स्वामी यांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योगायोग आला. बऱ्याच दिवसानं पाटोदा नगरीमध्ये मला सेवा करण्याची मला संधी मिळाली. सभागृह बांधल्यामुळे ही आधी त्यावेळेस नव्हतं वाटतं, इथं कार्यक्रम होता. सुंदर असं नियोजन द्यावे तेवढे मनापासून सगळ्यांना धन्यवाद. 2 मिनिटाची भैरवी, 2 मिनिटाचं भजन, 4 मिनिटात तुम्ही घरी. तोपर्यंत कोणी सुद्धा जागा सोडायची नाही. आमच्या इकडे बाया उठते, तिकडे गडी उठते ते तेव्हा बसा खाली रे ना. सत्याचा शेवट आहे त्याच्यामुळं कोणी जागा सोडायची नाही. एक सुंदर अशी छोटीशी भैरवी घेतो. जय जय ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञान राजा. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञान आश्रमात या कधी रे येशील. आश्रमात या कधी रे येशील. रामा रघुनंदना रामा रघुनंदना. राम रघुनंदना राम रघुनंदना. जातो माघारी पंढरीनाथा. जातो माघारी पंढरीनाथा. तुझे दर्शन झाले आता. तुझे दर्शन झाले आता. जातो माघारी पंढरीनाथ. जातो माघारी पंढरीनाथ. तुझे दर्शन झाले आता. तुझे दर्शन झाले आता. सेवकाची विलावली संतांची परिसावी. विसरतो न पडावा. विसरतो न पडावा. माझ्या देवा तुम्हारी. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. माऊली गुरु माऊली. माऊली गुरु माऊली. आमुची ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली. सगळ्याचे मनापासून धन्यवाद देतो. बरं, पण मी माझ्या भागात मी कधीच कार्यक्रमाला नसतोय. खरं सांगायला मी कधीच ह्या आपल्या भागामध्ये नसतोय. पण योगायोगानं या आपल्याच भागामध्ये कार्यक्रम असल्यामुळं या ठिकाणी आवर्जून शैलेश महाराज आले, विभीषण महाराज उपस्थित झाले. त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. आमचे अमित महाराज जोगदंड, आमचे छोटे बंधू अमित महाराज जोगदंड
सुंदर अशी त्यांनी चिंतेची साथ दिली. एकदा जोरदार टाळी वाजवा. इकडून आप्पा महाराजांनी डुलके वाजवले त्यांच्यासाठी. तुम्ही शांत चित्तानं बसला, तुम्ही शांत चित्तानं बसलात, तुम्ही तुमच्यासाठी एकदा वाजवा. एकदा 7 दिवस 8 दिवस साऊंड सिस्टीम क्लिअर दिली, त्या सिस्टीमसाठी एकदा जोरदार. सुंदर अशी कमिटी, ह्या सप्ताह कमिटीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि मावशी, मी पाठवण्यात आल्यापासून 4-5 कुत्रे मारले ते, म्हणून माझ्यासाठी कोणीच वाजवू नका. झालेली सेवा तुम्हा सर्व बसलेले मायबापांच्या चरणी समर्पित करतो. बोलताना एखादा चुकीचा शब्द आला असेल, उदार मायबापाच्या अंतकरणानं माफ करा. ज्याला 1 मुलगा असेल त्याने दुसरा मुलगा म्हणून माफ करा. ज्याला 2 मुलं असतील त्याने तिसरा मुलगा म्हणून माफ करा. ज्याला 3 मुलं असतील त्याने 4था मुलगा म्हणून माफ करा. ज्याला 4 मुलं असतील त्याने 5वा मुलगा म्हणून माफ करा. पण मावशी, कुणाला मुलगाच नसेल, कुणाला मुलगाच नसेल त्याने मला दत्तक घेऊन माफ करा. माणूस हा चुकीचा पुतळा असतो, बोलताना एखादा चुकीचा शब्द येत असतो, म्हणून उदार मायबापाच्या अंतकरणानं माफ करा. झालेली सेवा तुम्हा सर्व बसलेल्या मायबापांच्या चरणी समर्पित करतो. 1-2 मिनिट ऐका, शेवट झाला. एकदा भजन करायचं आणि घरी जायचं. हां, चला. का भारूड म्हणून दाखवणार आहे. शनबाई शनबाई शनबाई, चल चल चल. कुठं कुठं कुठं? चल, मी चालले मसनात मारायला. येतीस मसनात मारायला? अगं मी चालले पंढरपूरला. चल चल चल. ही बघ आलं पंढरपूर. चंद्रभागातील दिसायलात, वारकऱ्यांच्या दिंड्या दिसायलात आणि विठ्ठलाची सावळ मूर्त दिसायलात आणि सकाळला संतांचं दर्शन झालं. हां, फक्त तुलाच झालं, मला नाही झालं. या शेजारी कुणी 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 अगं टाकले तूच. या शेजारनी ना बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग. या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा आणि मला बसायला कुठे जागा. अगे तुझ्या बसण्याचं काय घेऊन बसलीस? मला सांग की ह्या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा का आहेत? माहीत नाही अगं, कारण तिथे विठ्ठलाला लई 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 आवडत असते, लई आवडत असते. मला सांग की आपल्या अंगणात टोस का असते? वास घ्यायला. अगं, कारण की ते ऑक्सिजन देते. मोठ्या मोठ्या संकटांवर औषधी असते. म्हणून मी म्हणते या शेजारनी कुणी 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 अगं डुचके तुचकी ग. या शेजारनी ना बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला या चंद्रभागेतील अमंगल पाणी आणि पेले मग मंगल वाणी. अगे चंद्रभागा काय गडू नाही, तुझं मन गडू आहे. मन करार प्रसन्न सिद्धीचे कार्य, मन डुबोंडी मी चंगा. अगे ह्या चंद्रभागेत कुणी आपले हात धुते, पाय धुते. मला विनंती आहे की ह्या चंद्रभागेत कुणी हात धुणे, पाय धुणे, लेकरा बाळांना आंघोळ न घालणे. म्हणून मी म्हणते या शेजारी ना कुणी 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 अगं माकड तोंडे तुचकी गो. या शेजारी ना बरं केलं ग बया, आणि मला शेजारी ना बरं केलं ग बया, मला खूपच सुंदर. करता बक्षीस आपल्या गावचे पोलीस पाटील काका यांच्या वतीनं घ्या घ्या. छान छान असतात. कीर्तनकार होणं सोपं आहे, पण सध्याच्या काळामध्ये 100 कीर्तनकार तयार झाल्यानंतर एखादा भारुडकार तयार होत असतो. भारुड करणं मावशी, भारुड करणं सोपं नाही हो. हे वाहुटळीतला देवा आहे. पेटला तर पेटला. गेल्या वर्षी पेटला का?
हे असं असतंय वावटळीतला दिवा ही पेटला तर पेटला. ही कसं आहे तुम्हाला दिसायला बी चांगलं लागतं, तुमच्या कानाला ऐकायला बी चांगलं लागतं आणि सगळंच मन असं मस्त शांत असं बसावं वाटतं. नाहीतर इतक्या वेळ तुम्ही बसला असता वय. हे असं असतं. त्या लेकरासाठी जोरदार टाळी वाजवा. मी मास्तरांना विनंती करतो महाराजांचं वरद ऐकायला मिळते. पुंडलिक वरदा कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव नाथ भगवान की जय. आपल्या विनंतीस मान देऊन त्यांनी वेळात वेळ सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई हो निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. बाई हो निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. एक सांगताळे. एक निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई हो निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. एक सांगताळे वाजवा. एक बघा. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई आई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई. निवृत्तीनाथ माऊली ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौलाना